मराठी माणसांचा अजून एक असतो स्वभाव की अंथरूण पाहून पाय पसरा. त्यामुळे हे कशाला करायचं, याची काय गरज आहे, होणारच नाही, हे जे काही विचार असतात त्याच्यातनं बाहेर पडणं. पण आय थिंक ओव्हरऑल तिथे हे सगळ्या त्या मार्केटमध्ये हे एक असं होल तयार होतं की जिथे लोकांना काहीतरी गरज होती असण्याची. त्यामुळे आम्ही ते आयडिया फ्लोट केल्या त्याला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला की लोकांनी फटाफट त्याला एनरोल केलं, लोक पटापट पुढे यायला लागली, कामं करायला लागली. आणि ओव्हरऑल आय थिंक तो जो एन्थुझियाझम आता बिल्ड झालेला आहे ना, त्याच्या समोर जे काही एक त्रुटी असतील त्या बहुतेक झाकल्या जात आहेत आता. पण तरी पण त्याच्यातनं थोडासा पुढे जाऊन बघायला आपण विचार केला की लोक म्हणतील की आता हो हे तर काय, मग आम्ही पण करू शकतो, आम्ही उद्या इंडियानापोलिसमध्ये बसतोय तर आम्ही सगळंच करू शकतो. तर हा विचार करून आम्ही आता ऑर्गॅनिकलीच त्याचे तुकडे करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे नाफा जशी नॅशनल ऑर्गनायझेशन आम्ही केली आहे तसे नाफाची सिटी वाईज आम्ही चॅप्टर पण सुरू केले आहेत. तुम्ही नाफा DC, तुम्ही नाफा टेक्सास, तुम्ही नाफा कॅलिफोर्निया, नाफा अरायझोना. त्यामुळे तिथल्याच लोकांना त्यांचे टॅलेंट घेऊन करता येतं, कारण त्यांची लिमिटेशन हीच असणार आहे की त्यांना फंडिंग आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे दोन्ही चॅलेंजेस आहेत. आणि ते चॅलेंजेस आम्ही नॅशनल लेवलला सॉल्व्ह केल्यामुळे त्यांना आमच्याशी संलग्न राहण्याची पण चान्सेस राहतील.